नमस्कार मित्रांनो, मी मनीषा. स्वागत आहे तुमचं आपल्या रिअल स्टोरी चॅनलवर. मित्रांनो, प्रत्येक आईला आपली मुलगी खूप प्रिय असते, पण जेव्हा तीच आई दुसऱ्याच्या मुलीला म्हणजेच आपल्या सुनेला कमी लेखते, तिचा अपमान करते आणि प्रत्येक गोष्टीत भेदभाव करते, तेव्हा त्या घरात सुखापेक्षा दुःखच जास्त वाटतं. पण आयुष्याचं एक सत्य असं आहे की आपण दुसऱ्याशी जसं वागतो तसाच अनुभव एक दिवस आपल्यालाही घ्यावा लागतो. आजची कथा अशाच एका कुटुंबाची आहे, जिथे एका आईचा अतिरेकी मुलीवरचा प्रेम आणि अन्यायकारक वागणूक संपूर्ण घराचं वातावरण बिघडवते. पण जेव्हा तिच्या स्वतःच्या मुलीला सासरी तसाच अपमान सहन करावा लागतो, तेव्हा सगळ्यांचे डोळे उघडतात आणि नात्याचा खरा अर्थ समोर येतो. ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मिळणारा संदेश प्रत्येक सासू, सून, मुलगी आणि मुलासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. तर चला, कोणताही वेळ न दडवता सुरू करूया आजची ही भावनिक आणि हृदयस्पर्शी कथा. विमलने हॉलमध्ये बसलेल्या आपल्या दोन्ही सुनांकडे पाहिलं आणि चिडून म्हणाली, "अगं, तुम्ही दोघी इथे हॉलमध्ये काय बसलायत? स्वयंपाकघर सोडून इथे काय करत आहात?" त्यावर धाकटी सून कावेरी शांतपणे म्हणाली, "आई, खूप उकाडा होत होता. स्वयंपाकघरात तर जीव घुसमटत होता, म्हणून आम्ही दोघी थोडा वेळ इथे येऊन बसलो." तेवढ्यात विमलची मुलगी अंजली मुद्दाम वाद वाढवत म्हणाली, "पाहिलंस ना आई, कशी बोलते, जणू काही हिच्या माहेरी 24 तास एसीत चालू असतो. वहिनी, थोडं तरी नाटक कमी करा. तुमच्या माहेरची परिस्थिती आम्हाला चांगली माहीत आहे." हे ऐकताच कावेरीने ठाम आवाजात उत्तर दिलं, "ताई, तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तर माझ्याशी बोला. प्रत्येक वेळी माझ्या माहेराला मध्ये ओढण्याची काही गरज नाही." कावेरीचं उत्तर ऐकून अंजली लगेच आईकडे वळली आणि म्हणाली, "आई, बघ ना, ही कशी माझ्याशी उलट बोलते." अंजली पुन्हा आईला भडकवत म्हणाली, "आई, तू या घराच्या सुनेला इतकी मोकळीक दिलीस की आता तिला कुणाचाच मान राहिलेला नाही. स्वतःसमोर ती कोणालाच काही समजत नाही." हे ऐकताच विमल संतापून म्हणाली, "कावेरी, माझ्या मुलीशी अशा आवाजात बोलायची तुझी हिंमतच कशी झाली? हे विसरू नकोस, ती ह्या घराची लाडकी मुलगी आहे. चल, आधी तिची माफी माग." कावेरी शांत पण ठाम आवाजात म्हणाली, "आई, माफी मागायला माझी काही हरकत नाही, पण आधी माझी चूक तरी सांगा. मी असं काय केलं की मला माफी मागावी लागते?" हे ऐकताच अंजली पुन्हा आईला भडकवत म्हणाली, "आई, पाहिलंस ना, आतापर्यंत ती माझ्याशी उलट बोलत होती, आता तुझ्याशीही तसंच बोलायला लागली आहे." अंजली आईला आणखीन भडकवत म्हणाली, "आई, आता हिलाच डोक्यावर बसवून ठेव. इतकं लाड करून ठेवलायस ना, आता त्याचेच परिणाम भोग." हे ऐकताच विमलचा राग आणखीन वाढला. ती कडक आवाजात म्हणाली, "कावेरी, आता तू मर्यादा ओलांडते आहेस. लगेच माझ्या मुलीची माफी माग. एकतर तिला मान देत नाहीस आणि वर तिच्याशी उलट बोलतेस. चल, लगेच माफी माग." कावेरीनेही ठाम आवाजात उत्तर दिलं, "आई, माझी काहीच चूक नसताना मी माफी मागणार नाही. मान्य आहे, अंजली तुमची लाडकी मुलगी आहे, पण हेही विसरू नका की मी सुद्धा माझ्या आई वडिलांची तितकीच लाडकी मुलगी आहे. माझ्यातही तिच्या इतकाच स्वाभिमान आहे. त्यामुळे मी कुणाचीही विनाकारण माफी मागणार नाही." सुनेचं बोलणं ऐकताच विमलचा पारा चांगलाच चढला. ते रागाने म्हणाली, "ठीक आहे सुनबाई, मग तुझी ही अकड तशीच राहू दे. पण आज संध्याकाळपर्यंत मी तुझी ही अकड उतरवते. माझा मुलगा घरी येऊ दे, तोच तुला चांगला धडा शिकवेल. चल ग अंजली." असं म्हणत विमल रागाने बडबड करत तिथून निघून गेली. हे सगळं पाहून मोठी सून रागिनी घाबरली. ती हळू आवाजात म्हणाली, "अगं छोटी, हे तू काय करून बसलीस? तू तर जाणून बुजून स्वतःच्या आयुष्यात आग लावून घेतली आहेस. तुला सासूबाईंचा राग माहीत नाही, त्या तुझं आयुष्य नरक करून टाकतील." त्यावर कावेरी शांतपणे म्हणाली, "ताई, कुणाचं आयुष्य नरक करणं इतकं सोपं नसतं. त्या जर माझं आयुष्य नरक करू शकतात, तर मीही त्यांचं आयुष्य महानरक करू शकते." रागिणी पुन्हा काळजीच्या स्वरात म्हणाली, "अगं छोटी, असं वेड्यासारखं बोलू नकोस. संध्याकाळी निलेश घरी आल्यावर सासूबाई त्यांच्या कानात तुझ्याविषयी भरपूर भरतील. मग ते तुझ्याशी काय करतील हे तर देवच जाणे." कावेरी ठाम आवाजात म्हणाली, "ताई, मी आधीच सांगितलं आहे, मी माफी मागणार नाही.
माझी काहीच चूक नसताना मी कुणासमोरही झुकणार नाही. रागिणी म्हणाली, ठीक आहे छोटी, तुझ्या मनासारखं कर, पण हेही लक्षात ठेव, रोहित आणि त्याचा धाकटा भाऊ निलेश हे दोघेही त्यांच्या आईच्या इशाऱ्यावर चालतात. सासूबाईंनी माझ्यावर खोटे आरोप केल्यामुळे रोहितने कितीतरी वेळा माझ्यावर हात उचलला आहे. असं म्हणताना रागिणीच्या डोळ्यात पाणी आलं. त्यावर कावेरी म्हणाली, ताई, मग संध्याकाळीच बघा, मी ह्या म्हातारीलाच तिच्या जाळ्यात अडकवेन. ताई मान्य आहे की तो त्याच्या आईचंच ऐकतो, पण हे विसरू नका की मी सुद्धा त्याची बायको आहे. बायकोची ताकद तुम्ही अजून पाहिलेली नाही. आज संध्याकाळीच बघा. हळूहळू वेळ पुढे सरकत गेला. दिवस मावळला आणि संध्याकाळ झाली. संध्याकाळी निलेश घरी पोहोचताच विमलने त्याला आपल्या खोलीत बोलावून घेतलं. विमल निलेशकडे पाहत म्हणाली, बाळा, तुझ्या बायकोला जरा समजावून सांग. आज दिवसभर ती माझ्याशी आणि तुझ्या बहिणीशी इतकी भांडली की काय सांगू. एवढंच नाही तर तिने तुझ्या बहिणीला असंही म्हटलं की या घरात राहून फुकटचं खाते. विमल पुढे म्हणाली, बाळा, तू घरात नसतानाच तिने इतकं काही बोलायची हिंमत केली. त्यावर अंजली म्हणाली, हो भाऊ, आणि एवढंच नाही, आज वहिनीने आईसोबत जे काही केलं आहे ते मी आयुष्यभर विसरणार नाही. हे बोलताना अंजलीच्या डोळ्यातही अश्रू आले. निलेशने विचारलं, ताई, तिने आईसोबत काय केलं? जर तिने काही उलटसुलट बोललं असेल तर आज मी तिला सोडणार नाही. निलेशचा राग पाहून त्या चलाक आई मुलीच्या मनात आनंद झाला. अंजली म्हणाली, भाऊ, तिने आईला असं म्हटलं की तुम्ही आता म्हाताऱ्या झालात, त्यामुळं गप्प एका कोपऱ्यात पडून राहा. हे ऐकताच निलेश संतापून म्हणाला, खरंच तिने असं म्हटलं? तिची एवढी हिंमत? तो विमलकडे पाहत म्हणाला, आई, तू इथेच थांब, मी आत्ताच तिला चांगला धडा शिकवून येतो. असं म्हणत निलेश संतापलेल्या अवस्थेत तिथून निघून गेला. कावेरी आपल्या खोलीत बसून कसल्या तरी खोल विचारात हरवली होती. तेवढ्यात निलेश रागाने खोलीत आला आणि म्हणाला, कावेरी, मला सांग, तू आईशी गैरवर्तन का केलंस? कावेरी शांतपणे म्हणाली, म्हणजे माझा अंदाज अगदी बरोबर निघाला. सकाळपासूनच मला माहीत होतं की तुम्ही घरी याल तशी आई आणि ताई तुमचे कान भरणार. निलेश म्हणाला, कावेरी, तू त्या दोघींना चुकीचं समजते आहेस. तुला त्यांच्याशी नेमकी काय अडचण आहे? मान्य आहे की सासू सुनेत आणि नणंद भावजाईंमध्ये थोडेफार भेदभाव असतात. असं कोणत्या घरात नसतं, पण ते इतकेही वाढू नयेत की घरात कायमचं भांडणाचं वातावरण निर्माण होईल आणि संपूर्ण कुटुंबाला त्याचा त्रास सहन करावा लागेल. तू आता तुझी ही सवय बदल. कावेरी म्हणाली, थांबा निलेश, तुम्ही फक्त एकाच बाजूची गोष्ट ऐकली आहे. तुमच्या बहिणीने माझ्या माहेराबद्दल काय काय बोललं हे तुम्हाला माहीतच नाही. ती पुढे म्हणाली, मी या घरात सासरी राहते, त्यामुळे काही बोलायचं असेल तर मला बोला, पण प्रत्येक वेळी माझ्या माहेरच्यांना मध्ये आणण्याची काय गरज आहे? आम्ही सुना म्हणजे या घरातल्या नोकराण्या आहोत का? दिवसभर काम करायचं आणि त्याच्या बदल्यात 2 घासाऐवजी फक्त टोमणेच ऐकायचे. पहा, आता मी खूप सहन केला आहे, पण आता ह्यापुढे मी काहीही सहन करणार नाही. कावेरीच्या डोळ्यात राग आणि सत्य दोन्ही स्पष्ट दिसत होते. निलेशला आपली चूक लक्षात आली. त्याचा राग थोडा शांत झाला. तो मावळ आवाजात म्हणाला, ठीक आहे, झालं ते झालं, आता हा विषय इथे संपूया. निलेश पुढे म्हणाला, एवढा राग करणं काही चांगलं नाही. घरात थोडे फार वाद होतच असतात. चल, आता हे सगळं सोड आणि माझ्यासाठी जेवण वाढून आण. दुसरीकडे विमल आणि अंजली या दोघी आई मुलगी खोलीच्या बाहेर उभ्या राहून त्यांचं सगळं बोलणं लपून ऐकत होत्या. सगळं ऐकल्यानंतर त्या दोघी लगेच आपल्या खोलीत परत गेल्या. अंजली म्हणाली, आई, मला तर आधीपासूनच भावावर संशय होता, पण आज तो संशय खात्रीत बदलला. अंजली म्हणाली, भाऊ फक्त आपल्या समोरच रुबाब दाखवतात, पण खरं म्हणजे ते त्याच्या बायकोचेच गुलाम झाले आहेत. विमल म्हणाली, हो ग बाळा, मलाही कधी वाटलं नव्हतं की माझा मुलगा बायकोच्या आहारी जाईल, पण आज स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर माझी खात्रीच झाली. अंजली म्हणाली, आई, मला तर असं वाटतं की ही छोटी नागिन काहीतरी जादूटोणा करते. तिने भावावर काहीतरी करून त्याला पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतलं आहे. विमल म्हणाली, तू काळजी करू नकोस बाळा, हिला मी चांगलाच धडा शिकवेन. असं बडबडत विमल आपल्या खोलीत निघून गेली.
दुसऱ्या दिवशी सकाळी कावेरी आणि रागिणी नाश्ता बनवत असताना दोघीही एका योजनेबद्दल बोलत होत्या. मोठी सून रागिणी म्हणाली, अगं छोटी, सासूबाईंचा यात फारसा दोष नाही. त्या तर फक्त एक मोहरा आहेत. खरं तर हे सगळं अंजली ताईचंच काम आहे. त्या रोज सासूबाईंचे कान भरतात. कावेरी म्हणाली, हो ताई, पण ह्याचा अर्थ असा की जोपर्यंत ताई या घरात राहतील तोपर्यंत घरात रोज भांडण होतच राहतील. रागिणी म्हणाली, हो छोटी, जोपर्यंत आपली नणंद ह्या घरात आहे तोपर्यंत आपल्याला फक्त दुःख सहन करावं लागेल. त्यावर कावेरी म्हणाली, ताई, मग आता आपण ताईचाच काटा काढूया का? मग त्या या घरात जास्त दिवस टिकणारच नाहीत. रागिणी म्हणाली, कावेरी, मला तुझं म्हणणं काही समजलं नाही. तुला नेमकं काय म्हणायचं आहे ते स्पष्ट सांग. कावेरी म्हणाली, ताई, माझ्या मामाचा एक मुलगा आहे. मी त्याचं लग्न अंजली ताई सोबत लावून देईल. लग्न झालं की ते त्यांच्या सासरी निघून जातील. मग आपल्या घरात आपोआप शांतता येईल. हे ऐकताच रागिणी म्हणाली, अगं बाई, राम राम, तू काय विचार करते आहेस? तुझ्या मामाच्या मुलाशी तुझं काही जुनं वैर आहे का, म्हणून त्याला बळीचा बकरा बनवायचं ठरवलं आहेस? रागिणी घाबरत म्हणाली, अगं, ही मुलगी ज्या घरात जाईल त्या घराचं जगणंच कठीण करून टाकेल. संपूर्ण घरच्यांच्या नाकी नऊ आणेल. हे ऐकून कावेरी म्हणाली, अगं नाही ताई, तुम्ही माझ्या मामाचं कुटुंब अजून ओळखत नाही. ते तिला तिची खरी जागा दाखवतील. त्यांच्याकडे इतकी अफाट संपत्ती आहे की ते जसं सांगतील तसं तिला वागावंच लागेल. कावेरी पुढे म्हणाली, ताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्याच दिवशी कावेरीने तिचे वडील भास्करराव यांना फोन केला आणि अंजली ताईच्या लग्नाबद्दल सगळी गोष्ट सांगितली. हे सगळं ऐकून भास्करराव आनंदाने म्हणाले, अरे वा, कावेरी बाळा, तू तर खूप चांगला विचार केलास. जर आदित्यचं लग्न तुझ्या नंदेसोबत झालं तर आपल्या नात्यात अजून घट्टपणा येईल आणि एकाच वेळी 3 कुटुंब कायमची एकमेकांशी जोडली जातील. भास्करराव पुढे म्हणाले, म्हणूनच तू खूप चांगला विचार केलास. कावेरी म्हणाली, पण बाबा, हे लग्न होणार कसं? मला तर ते समजत नाही. भास्करराव हसत म्हणाले, अगं बाळा, त्याची काळजी तुम्ही मुलांनी करण्याची गरज नाही. आम्ही मोठी माणसं जिवंत आहोत. तोपर्यंत लग्नाची बोलणी करणं हे आमचं काम आहे. मी उद्याच तुमच्या घरी येतो आणि तुमच्या सासऱ्यांशी या विषयावर बोलून हे नातं शक्य तितक्या लवकर ठरवतो. भास्करराव हसत म्हणाले, मग लगेच साखरपुडा आणि लगेच लग्न. तुझी नणंद तिच्या सासरी जाऊन सुखाने संसार करेल. कावेरी म्हणाली, बाबा, तुम्ही हे लग्न ठरवलं तर तुमचे माझ्यावर खूप मोठे उपकार होतील. दुसऱ्याच दिवशी कावेरीचे वडील भास्करराव तिच्या सासरी पोचले. कावेरीचे सासरे जगन्नाथ यांनी त्यांना पाहताच आनंदाने म्हटलं, अहो, आज तर आमचं भाग्य सुजळलं. समधीजी, आज तुम्ही आमच्या घरी आलात. या, आत या. थोड्या औपचारिक गप्पा झाल्यानंतर भास्करराव म्हणाले, समधीजी, खरं तर आज मी तुमच्या मुलीसाठी एक स्थळ घेऊन आलो आहे. भास्करराव पुढे म्हणाले, माझ्या मेव्हण्याचा एक मुलगा आहे. त्यांचा कपड्यांचा मोठा व्यवसाय आहे. आम्ही महिनाभरात जेवढं कमवतो त्यापेक्षा कितीतरी जास्त तो एका दिवसात कमवतो. तुमची मुलगी त्याच्यासाठी योग्य वाटली म्हणूनच मी तुमच्यासमोर हा प्रस्ताव घेऊन आलो आहे. हे ऐकताच जगन्नाथ आनंदाने म्हणाले, अहो समधीजी, एवढ्या चांगल्या गोष्टीसाठी विचारायची काय गरज? तुम्ही लगेच हे लग्न ठरवा. तुमची मुलगी म्हणजे आमची मुलगी आणि आमची मुलगी म्हणजे तुमची मुलगी. यात विचार करण्यासारखं काहीच नाही. तुम्ही निर्धास्तपणे हे नातं पक्क करून या. जगन्नाथ म्हणाले, समधीजी, तुम्ही असं समजा की तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलीचंच लग्न ठरवायला जात आहात. घरी गेल्यानंतर भास्करराव यांनी आपल्या मेव्हण्याशी या विषयावर बोलणं केलं आणि हे नातं ठरलं. पाहता पाहता 2 महिन्यांनी अंजलीचं लग्नही मोठ्या थाटामाटात पार पडलं. लग्नानंतर अंजली आपल्या सासरी आली. पहिल्याच दिवशी ती स्वयंपाकघरात जेवण बनवत होती. मनातच ती म्हणाली, या घरात तर फक्त 3च माणसं आहेत. मी तर एकटीच अगदी कंटाळून जाईन. इथे तर वहिनीसारखं माझ्याशी भांडणारही कोणी नाही. ती मनात हे सगळं पुटपुटत होती. तेवढ्यात थोड्या वेळाने अंजलीच्या सासूबाई स्वयंपाकघरात आल्या. सासूबाईंनी 2 पोळ्या तिथेच ठेवल्या आणि बाकीच्या सगळ्या पोळ्या उचलून बाहेर घेऊन गेल्या. हे पाहून अंजली मनातच म्हणाली,
अरे हे काय होतंय? असंच तर मी माझ्या वहिनीसोबत करायचे आणि आता माझ्याच बाबतीत तसंच घडायला लागलं. नाही नाही, असं होऊ शकत नाही. अंजली लगेच आपल्या खोलीत आली आणि आदित्याला म्हणाली, एका आदित्य, तुमच्या आईने काय केलं माहीत आहे का? संपूर्ण स्वयंपाक मी केला आणि सासूबाईंनी माझ्यासाठी फक्त 2 पोळ्या ठेवून बाकीचं सगळं जेवण बाहेर घेऊन गेल्या. आदित्य म्हणाला, अगं अंजली, यात एवढा गोंधळ घालण्यासारखं काय आहे? त्या माझ्या आई आहेत आणि तू पहिल्याच दिवशी त्यांची तक्रार घेऊन आली आहेस, तीही जेवणासाठी. अंजली म्हणाली, अहो, मी त्यांची तक्रार करत नाही. मी फक्त एवढंच म्हणत होते की सासूबाई त्या एवढ्या पोळ्यांचं काय करणार? त्या एकट्या इतकं जेवणारही नाहीत. आदित्य म्हणाला, अंजली, पहिल्याच दिवशी माझं डोकं खराब करू नकोस. त्या माझ्या आई आहेत. त्यांच्या मनात येईल तसं त्या करतील. जा, तुला आणखीन पोळ्या हव्या असतील तर स्वतः बनव. आदित्यचं बोलणं ऐकताच अंजलीच्या डोळ्यात पाणी आलं. तिला तिच्या जुन्या वागण्याची आठवण झाली. ती मनातच म्हणाली, देवा देवा, मी रोज माझ्या दोन्ही बहिणीसोबत असंच वागायचे आणि आज पहिल्याच दिवशी माझ्यासोबतही तसंच घडलं. मी आईला भडकवून माझ्या दोन्ही बहिणीवर खूप अन्याय केला आहे. तिने आदित्यकडे पाहिलं आणि म्हणाली, एका, मी रोज माझ्या दोन्ही बहिणीसोबत भांडायचे. कदाचित म्हणूनच आज मला माझ्या कर्माची फळं मिळत आहेत. पण आता मला माझी चूक समजली आहे. त्यामुळे कृपया तुमच्या मामेरी बहिणीचा बदला माझ्यावर घेऊ नका आणि मला माझ्या माहेरी घेऊन चला. आदित्य हसत म्हणाला, अच्छा, म्हणजे तुला इतक्या लवकर पश्चाताप झाला. बरं झालं, निदान तुझे डोळे उघडण्यात मी यशस्वी झालो. तो पुढे तिला समजावत म्हणाला, अंजली, तू स्वतःच विचार करून बघ. कोणत्याही सुनेशी वाईट वागणं योग्य आहे का? जी मुलगी आपल्या आई वडिलांना सोडून सासरी येते, तिच्याशी नोकरांसारखी वागणूक देणं शोभतं का? आदित्यचं बोलणं ऐकताच अंजली त्याच्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागली. ती म्हणाली, आदित्य, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. कृपया मला आत्ताच माझ्या माहेरी घेऊन चला. त्याच दिवशी संध्याकाळी आदित्य अंजलीला घेऊन तिच्या माहेरी पोचला. मोठी बहिणी रागिनीने अंजलीला पाहताच तिला प्रेमाने मिठी मारली. पण अंजलीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती दोन्ही बहिणींसमोर हात जोडून उभी राहिली. तेवढ्यात धाकटी सून कावेरी आणि विमलही तिथे आल्या. आपल्या मुलीला सुनांसमोर हात जोडून उभं पाहून विमल आश्चर्यचकित झाली. ती म्हणाली, अगं बाळा, तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? तू सुनांसमोर हात जोडून का उभी आहेस? सासरी कुणी तुला काही बोललं असेल तर मला सांग. अशा लोकांसमोर हात जोडून स्वतःचा मान का कमी करते आहेस? अंजली म्हणाली, आई, मी माझ्या दोन्ही बहिणीची माफी मागायला आले आहे आणि ह्या दोघींचा या घरावर जो हक्क आहे तोही त्यांना मिळवून देऊनच जाईल. विमल आश्चर्याने म्हणाली, अगं बाळा, तुला झालंय तरी काय? अंजली म्हणाली, अगं आई, माझ्या सासरी जर मलाही पायातील चप्पल समजून वागवलं गेलं तर तुम्हाला कसं वाटेल? ती पुढे म्हणाली, आई, जशी मी तुमची मुलगी आहे तशाच या दोघीही कोणाच्या तरी मुली आहेत. आता तुम्हालाही हे समजून घ्यायला हवं की ह्या घरातल्या नोकराण्या नाहीत, तर ह्या घराच्या मालकिणी आहेत. आपल्या मुलीचं बोलणं ऐकताच विमलचा अहंकार आणि गर्व दोन्ही एका क्षणात नाहीसे झाले. आज तिला जाणवलं की तिच्या मुलीसोबत सासरीही कदाचित तसंच घडलं असेल जसं ती स्वतः आपल्या दोन्ही सुनांसोबत वागत होती. हा विचार मनात येताच विमल काही क्षण शांत उभी राहिली. त्यानंतर तिने दोन्ही सुनांसमोर हात जोडले आणि म्हणाली, सुनांनो, खरं तर मी माफी मागण्याच्या लायकीचे नाही, पण शक्य असेल तर मला माफ करा. आज मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. हे ऐकताच दोन्ही सुनांनी एकमेकींकडे पाहिलं. धाकटी सून कावेरी पुढे आली आणि तिने लगेच विमलचे जोडलेले हात अलगद खाली केले. ती म्हणाली, आई, कृपया आमच्यासमोर हात जोडू नका. त्यामुळे आम्हालाच लाज वाटते. आज तुम्ही तुमच्या मनातला अहंकार सोडला, हाच आमच्यासाठी सर्वात मोठा आनंद आहे. मोठी सून रागिणीच्या डोळ्यातही पाणी आलं. ती म्हणाली, आई, आम्हाला तुमच्याकडून कधीच संपत्ती किंवा दागिने नको होते. आम्हाला फक्त या घरात मुलीसारखा मान आणि थोडंसं प्रेम हवं होतं. आजपासून ते मिळालं तर समजा
आमच्या सगळ्या तक्रारी इथेच संपल्या. हे ऐकताच विमलने दोन्ही सुनांना प्रेमाने आपल्या मिठीत घेतलं. जगन्नाथ यांच्या डोळ्यातही आनंद अश्रू तरळले. ते हसत म्हणाले, भाग्यवान, ज्या घरात सुनेला मुलीचा मान आणि सासूला आईचं स्थान मिळतं, त्या घरात सुख आणि समृद्धी आपोआप नांदू लागते. त्या दिवसानंतर विमलने आपल्या दोन्ही सुनांमध्ये कधीच भेदभाव केला नाही. त्यानंतर जेव्हाही अंजली माहेरी यायची, तेव्हा ती आपल्या दोन्ही बहिणीशी सख्या बहिणीसारखं प्रेमाने वागायची. मित्रांनो, आपण दुसऱ्यांना जो त्रास देतो, तोच त्रास एक ना एक दिवस आपल्याकडे परत येतो. आता तुम्ही सांगा, या कथेत सर्वात मोठी चूक नेमकी कुणाची होती? विमलची की तिची मुलगी अंजलीची? याबद्दल तुमचं मत काय आहे? तसंच या कथेतील कोणत्या पात्राच्या वागण्याने तुम्हाला सर्वाधिक प्रभावित केलं आणि का? आजच्या समाजातही अशा प्रकारच्या घटना घडताना दिसतात का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, आजची ही कथा इथेच संपते. पण या कथेने दिलेला संदेश आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखा आहे. घरात सून म्हणून येणारी मुलगी ही कुणाच्या तरी काळजाचा तुकडा असते. तिचा आदर, प्रेम आणि सन्मान केला तरच ते घर स्वर्ग बनतं. पण जर तिच्यावर अन्याय झाला तर एक दिवस त्या अन्यायाची किंमत नशीब प्रत्येकाकडून वसूल करतच. कारण कर्माचा न्याय उशिरा मिळाला तरी तो कधीच चुकत नाही. आता तुम्ही सांगा, या कथेतील सर्वात मोठी चूक नेमकी कोणाची होती? विमलची, अंजलीची की निलेशसारख्या गप्प राहणाऱ्या मुलाची? आणि जर तुम्ही कावेरीच्या जागी असता तर काय केलं असतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच वास्तववादी, भावनिक आणि हृदयस्पर्शी कथा पाहण्यासाठी आपल्या रिअल स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटू एका नव्या, थरारक आणि मनाला स्पर्श करून जाणाऱ्या सत्य कथेसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद.